नमस्कार. बघा आज शनिवार आणि आज मी चुलीवर भाकरी करत होते आणि जाळ घालते. म्हटलं चूल कशानं भरली म्हणून पाहिलं तर त्यात 2 कुंड्या तापाय घातलेल्या. तर आमच्या पोरांची काढायची होती दृष्ट. काल आम्ही गेलो होतो गावाला. तर काल माझ्या मामाच्या घरी गेले होतो आम्ही सूनबाईला घेऊन. तर माझ्या मामाची सून आणि माझी सूनबाई या सख्ख्या बहिणी आहेत. आणि मुलं पहिल्यांदाच तिच्या घरी गेल्यामुळं जरा जास्तीच कौतुक झालं त्यांचं. आणि ईशाच्या काकाने सांगितलं होतं घरी गेल्यावरती यांची दृष्ट काढा, पण आम्हाला वाजल्या रात्री यायला 8:30. 8:30 वाजल्यानंतर काढली फक्त मिठाचीच दृष्ट. आणि मग सकाळी सकाळी चूल पेटवल्यावर चुलीमध्ये कुंड्या ठेवल्या आणि मग मात्र मुलांची दृष्ट काढली दोन्हीही. तर पारुशीच आहेत अजून, आता थोड्या वेळाने त्यांना आंघोळ घालायची होती. तर येशिकाची दृष्ट काढून झाली आणि आता शिवची काढायची आहे. दृष्ट निघाली. शिव्या देत होती कुंडी, फुटफुट वाजत होती म्हणजे शिव्या देत होती. आणि आता शिवची दृष्ट काढायला घेतली. तर मग अशा आमच्याकडून एक विसरलं होतं, 3 वाट्याची माती घेऊन यायची आणि ती ताटात ठेवायची. तर आमच्याकडं कुंडीने अशी दृष्ट काढतात. दृष्ट कोणाची आल्या गेल्याची, काळ्या कुत्र्याची असं म्हणायचं. आणि जेवढे जेवढे लोक म्हणजे त्यांना आवडतात मुलं आपली, त्यांची नावं घ्यायची आणि ती दृष्ट काढायची. तर असं पाणी ओतलं ना की कुंडी अशी फुट करते. म्हणजे अशी आता वरंगळतीला नव्हतं ठेवायला पाहिजे, पण थोडंसं वरंगळतीला असल्यामुळं कमी झालं. नाही तर मग त्याचा फटफट आवाज येतो, मग समजायचं दृष्ट निघाले. तर बघा आम्ही पूर्वीला अशाच दृष्ट काढायचं आणि आता फक्त मिठानेच काढतो, पण आज मात्र कुंडीने काढले. तर कशी काढता तुमच्याकडे नक्की सांगा.